हॅलो, गुड मॉर्निंग. तर आम्ही दोघीच्या एका नवीन व्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज वीकडे आहे, होळी आहे आज, युगची पहिली होळी आहे म्हणून म्हटलं चला व्लॉग करूया, आपल्या लक्षात राहील पुढच्या वर्षी. आणि 8:30 पावणे 9 वाजलेत आता. आता मी युगला खाली घेऊन चालले. आजीला आणि युगला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. थांबा, युगची पॅन्ट घालून होऊ द्या. हं हं मग हॅपी हॅलो कर ना. हॅलो, तू हॅलो नाही करून दाखवलं कुणालाच. दही घ्या कर. हॅलो कर म्हणू. ए म्हणू कर ना. गुड मॉर्निंग कर. गुड मॉर्निंग. आम्ही जय जय हॅपी होली. जय 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 जय. हा, जय जय पण नाही केला मी. चालली खाली घेऊन त्याला. आता देवपूजा करायची आज विसरून. आजी विसरूनच गेली. आजी तर विसरूनच गेली. तू पोटात होता, पोटात आईच्या मागच्या वर्षी होळीला. चला. कुठे बाबा? समोर. बाबा जा बाबाकडे. चल तुला घेऊन राऊंड मारू आज आपण. श्रद्धा नाही आली? येऊन गेले ते. का भरले लवकर? तर रोहित रोज सकाळी उठतो 7-7:30 आणि मग त्याच्यानंतर तो खाली येतो वॉकला. मी आणि युग नंतर आले, कधी आई घेऊन येतात. मी तर मोस्टली येत नाही. मलाही थोडं वॉक सुरू करायचं आहे, पण काय होत नाही माझ्याकडनं. करेल पण चालू हळूहळू. आम्ही आलो आहेत कोर्टवर. मी त्याच्यासाठी खजूर आणि लाडू घेऊन आलेले, तो त्याला खाऊ घालेल. आणि वरती गेल्यावर आई नंतर इडली बनवणार आहे रोहितसाठी, तर ती पण मी त्याला खाऊ घालेल. हॅलो म्हणा दीदी. सोडा, उतरा खाली. चला युग, हे घे. लाडू आहे. खजूर नाहीये. लाडू आहे म्हणू. नाही तर नाहीच. टेस्ट कळेपर्यंत थोडासा खाल्लाय त्याने लाडू. मी खाऊ घालतीये त्याला. मावशी पण आली. एवढे सगळे फ्रुट्स आहे पण आम्हाला काहीच नाही खायचंय. आता वाजलेत 12:30. तिकडनं आल्यानंतर काहीच शूट केलं नाही, कारण मला पण ऑफिसची कामे होती. माझं 10 पासून कॉल सुरू होतो आणि आईंची कामं चालू होती, पुरण वगैरे करायचं. आणि आज काय झालंय युगला? झोपायचं नाही, खेळायचं, मस्ती करायची, थोडं खायचं, थोडं करायचं आम्हाला. आता बरेच जण विचारतात आम्ही युगला कुठलं प्रोडक्ट यूज करतो आंघोळीसाठी. कुठे गेलं ते? तर आम्ही हे मदर्स पर्सचं यूज करतो. आधी पण मदर्स पर्सचंच होतं, जे ओट्सवालं होतं ते यूज करत होतो. युगसाठी चांगले आहेत मदर्स पर्सचे प्रोडक्ट. सो वेगवेगळे मम्मा अर्थ म्हणते, मदर्स पर्स, त्याच्यानंतर सेबामेड वगैरे, टेडी बार, वेगवेगळा यूज करत असतो आम्ही. चला आंघोळीला. 1-1.25 तास झाला. युग झोपला आहे, बराच वेळ झाला. बघू, तो आईने त्याच्यासाठी खिचडी वगैरे बनवली, पण आज त्याला अजून काहीच खाऊ घातलं नाही. त्याची काहीच इच्छा नव्हती. उठल्यानंतर दाखवते मी. युगो, झोप कशी झाली तुझी? छान. किती 3:30 वाजले आणि आत्ता उठला युग. छान झोप झाली आज. पण जेवण बाकी अजून. युग काय खाते म्हणा दीदी? दो दे म्हणतो बघ तो. मी लगेच दे. खिचडी आणते ना मी. हा तर आम्ही तिघी पण एका घरात कामासाठी बसलेलो आणि पोरांना एका घरात सोडून दिलं, जेणेकरून आम्हाला डिस्टर्ब होणार नाही. आईने ते कुरड्या बनवल्या आहेत.
पुरणपोळ्या आहेत. तर आईची आज सोसायटीमध्ये ऑर्डर होती पुरणपोळ्यांची आणि ती पण केलेली. आणि आता युगला खाली पण नाही उतरायचं आहे. मी मस्त खीर बनवते. इथे ड्रायफ्रुट्स कापून ठेवले आहेत. शेवया हे करून घेतल्या आणि त्यात आता दूध टाकलं आहे. सो मला काही बनवता असेल चांगलं तर ती खीर आहे. योगो काय उतरायचं नाही खाली. उतरवू खाली. कड्यावरच राहायचं. कड्यावरच बाय कर. आपण रेडी होऊ आता छान छान. खाली जायचं ना आपल्याला. खाली जायचं आपण रेडी होऊ छान छान. तर सगळेजण ऑलरेडी खाली गेलेत. आई त्यांचे जेवण झालं माझं बाकी होतं. मग मी जेवण केलं आणि आता पूजेचं सामान घेऊन निघाली आहे मी पण खाली. जवळ जा थोडं. किती गर्दी आहे म्हणू. काय रे आज. हॅपी होली. हॅपी होली. सगळं उघडून गेलं आजी. तोडतोय. आणि मागच्या वर्षी आम्ही आलो त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी ह्यावेळेस. म्हणजे खूपच गर्दी आहे. हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की. हाती घोडा पालकी जय कन्हैया. शुभेच्छा द्या सगळ्यांना. चला हॅपी होली. होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. बाय. पावला देव माझा मल्हारी. मागच्या वेळेस युग पोटात होता. ह्यावेळेस बाहेर आहे. वर्षात नुसती पप्पी घेतात. झोपाली. जय श्रीराम. जय श्रीराम. बघितलं आम्ही मस्त पूजा केली. येताना मस्त नारळ घेऊन आलो आणि सगळ्यांची जेवणं बाकी होते. आम्ही तर आधीच जेवलो होतो. सगळेजण जेवायला बसले. मुलींची जेवणं झाली आहे.